श्रद्धास्थळ भीमगड येथील नालंदा बुद्धविहार येथे भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या वतीने 4 मे पासून सुरू असलेल्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास आज 5व्या दिवशी पंचशील प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने श्रामणेर प्रशिक्षणार्थी व भिक्खू संघास भोजनदान देण्यात आले। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस दामोदर सरकटे, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष नरवाडे, समता सैनिक दलाचे कृष्णा गजभारे, संघटक सुभाष लोखंडे, पंचशील प्रतिष्ठानचे इंजिनियर भरत कुमार कानिंदे, कोंडीबा वासाटे, गुणवंत भगत, विजय रावळे, शंकर तारू उपस्थित होते। आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। धम्मं नमामि संघं नमामि शील रक्षन्तु सबला भावना भीता हुन्तु गच्छन्तु परपता प्रजकाना जीवन नमो बुद्धाय, जय भीम। मी दामोदर सरकटे, जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दिनांक 4 मे 2026 ते 13 मे 2026 या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय UG बोराडे साहेब यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यातील 10 तालुके आणि 1 शहर शाखा या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्याचे आदेश दिले होते आणि त्यांच्या आदेशाचे पालन करून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने नालंदा बुद्धविहार श्रद्धास्थळ भीमघाट नांदेड या ठिकाणी श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये एकूण 19 श्रामणेर यांनी सहभाग घेतलेला असून या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर केंद्रीय शिक्षक जे आहे ते प्रशिक्षण दिले जात असतं। त्यानंतर ह्या श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे समाजामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या साक्षगंध विधी असू द्या, विवाह सोहळा असू द्या, वेगवेगळे जे विधी आपण संपन्न करण्यासाठी ज्या ठिकाणी भंतेजी अपुरे पडतात त्या ठिकाणी बौद्धाचार्यांचं जे काही काम असतं ते विधी लावण्याचं काम करत असतात। या श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून पुढे मग बौद्धाचार्याची आम्ही परीक्षा घेतल्या जाते। त्याच्यामध्ये जे काही पास होतात त्यांना बौद्धाचार्य म्हणून परमिशन मिळत असते आणि अशा प्रकारे एक हा श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्याचा उद्देश म्हणजे संस्थेच्या वतीने धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम चांगल्या प्रकारे झालं पाहिजेत। यामध्ये असं सुशिक्षित म्हणजे प्रशिक्षित असे श्रामणेर शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जात असतं आणि अशा प्रकारेच या ठिकाणी नालंदा बुद्धविहार येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने असं सुंदरशा वातावरणामध्ये प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी भिक्खू संघाचे संघनायक म्हणून भंते आनंद यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देत आहेत। सर्वांचे आभार व्यक्त करतो। आज शिबिराचा 5वा दिवस आहे आणि भोजनदान पंचशील प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने इंजिनियर भरत कानिंदे व त्यांची पूर्ण टीम यांच्या वतीने दान पारमिताचं काम केलेलं आहे। आम्ही संस्थेच्या वतीने त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। धन्यवाद, येथेच थांबतो। जय भीम। मी इंजिनियर भरत कुमार कानिंदे, पंचशील प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे। आज 4 तारखेपासून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जे श्रामणेर शिबिर सुरू झालेलं आहे 4 तारीख ते 4 मे ते 13 मे पर्यंत, तर या श्रामणेर शिबिराला आज आमच्या पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही आज भोजनदान देत आहोत। भोजनदान झालेलं आहे आणि भारतीय बौद्ध महासभेने जो हा स्तुत्य असा जो उपक्रम केलेला आहे की सामान्य माणसाला की धम्मजीवन कसं जगायचं याची इथं शिकवण दिल्या जाते आणि इथं श्रामणेराच्या माध्यमातून चांगला माणूस घडवला जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागताचे विचार पसरवले जातात। म्हणून मी या निमित्तानं भारतीय बौद्ध सभेचे आभार मानतो आणि सर्व श्रामणेर शिबिरांना श्रामणेरांना वंदन करतो। जय भीम, जय क्रांती। या ठिकाणी सांगत असताना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं 4 ते 13 तारखेपर्यंत या कालावधीमध्ये श्रामणेर शिबिर लावलेलं आहे आणि त्यानिमित्तानं पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी सुंदर असं भोजनदान दिलेलं आहे।
कारण भोजनदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. भगवंताने दान पारमिता सांगितलेली आहे. ती दान पारमिता या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. कारण दान पारमिता ही सर्वात श्रेष्ठ आहे. दान कर्म करून, कुशल कर्म करून हे त्यांचं पुण्याचा संचय या ठिकाणी पंचशील ट्रस्टच्या वतीने यांनी वाढवलेला आहे. त्याबद्दल आमचा श्रामनेर संघ त्यांचे खूप खूप असं त्यांना मंगलकामना देत आहे.